नमस्कार शेतकरी मित्रांनो, सर्वप्रथम सगळ्यांना जय शिवराय। विषय दक्षिण महाराष्ट्राचा समाधानकारक होईल। पिकांसाठी पुढील पाऊस येईपर्यंत चांगली ओळ निर्माण होईल। तिथे सध्या तसा पाऊस पडतोय। हे चारही विभागामध्ये खानदेश असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, मध्यरात्री नंदुरबार, शहादा, नाशिक क्षेत्र असेल आणि दिवसभर मराठवाडा, विदर्भ असेल, या चारही विभागामध्ये चांगला पाऊस झालाय। दक्षिण महाराष्ट्राला पाऊस हा परतीचा चांगला असतो आणि मराठवाड्याला सुद्धा आणि खानदेशला सुद्धा। त्यामुळे दक्षिण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना एक विनंती आहे, 1% जरी विश्वास माझ्यावरती असेल तरीही घाबरून जाऊ नका। सुपर अल्निनोचा इफेक्ट भारतावरती एवढा प्रमाणात नाही आणि विशेषतः महाराष्ट्रावरती नाहीये। सुपर अल्निनो शेवटपर्यंत एक जोक म्हणून बनून राहणार आहे आणि सुपर अल्निनोच्या शेवटी दुष्काळाचा देखील भडका होता, तो सुद्धा एक कॉमेडीचा विषय बनून जाणार आहे। अशी सुद्धा परिस्थिती पुढे आहे। आता आपण बोलूयात उघडीप संदर्भामध्ये। कालही सांगितले की सूर्यदर्शन हे थोडेफार दिवस मावळता विदर्भातल्या काही भागांमध्ये होईल, दुपारनंतर काही ठिकाणी चमकू लागेल। पण आजचाही दिवस 31 जुलै सुद्धा खानदेश, पश्चिम महाराष्ट्रातील संभाजीनगर वगैरे भागांमध्ये काल सांगितले 31 तारखेला मोठी आहे। तर मध्यरात्रीपासून इथे पाऊस चालू आहे। तर ह्याच नंदुरबार, शहादा, नाशिक क्षेत्राला, छत्रपती संभाजीनगरला, पश्चिम महाराष्ट्राला, सांगली, सोलापूरला जे तुम्ही पाहताय बॅक वॉटरमध्ये जे लो प्रेशर आहे, जे सायक्लोनिक सिस्टम जे आहे, हे पूर्णपणे आता छत्तीसगड ओलांडून एमपी कडे येताना दिसते आणि ह्या ढगांची जी काही सत्यता आपण पाहतोय, वाऱ्यांचा जो काही प्रभाव पाहतोय, त्यामुळे दक्षिण मराठवाड्याच्या भागामध्ये जो काही काल पाऊस झालाय, त्यामुळे इकडे उत्तर महाराष्ट्राला याचा प्रभाव सर्वाधिक जास्त जाणून येणार आहे। त्यामुळे ही जी काही परिस्थिती आहे ती आजच्या दिवस खानदेशला जास्त असेल। उद्यापासून राज्यामध्ये उघडीप पाहायला मिळणार आहे आणि उघडीपही कशी आहे ते पाहून घ्या, कारण याच्यामध्ये काही मोजक्या भागांना फटकारे वगैरे चालू राहतील आणि तेच लोक पुन्हा म्हणतील की तुम्ही आम्हाला उघडीप सांगितली आणि मग कसं काय पाऊस चालवला। ही टक्केवारीनुसार समजून घ्या। एक तर तुम्ही ऐकत नाही, दम धीर पण धरत नाहीये आणि पाऊस झाल्याच्या नंतर पुन्हा आमचं कौतुक करायला तुम्ही येतात, त्याबद्दल तुमचे आभार आहे। पण खरं तर कौतुक निसर्गाचे करा, आमचे नाही। आम्ही निमित्त आहोत, तुमचा आधार आहोत। ज्या टायमिंगला तुमच्यावरती दुःख संकट येईल त्यावेळेस धीर देण्याचं काम आम्ही करत राहू, हे तुमच्यासाठी सदैव हा शिवभक्त कायम आहे। आणि विशेषतः ही माहिती तुम्ही इतरही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचं काम करा। 2 वर्षापासून या चॅनलवरती काम करतोय, तर ह्या चॅनलचे 100K सबस्क्रायबर पूर्ण करण्याचे मी आज वैयक्तिक तुम्हाला बोलतो आहे, ते आपल्याला करायचे आहेत। आता विषय येतोय पावसाचा, उघडीप संदर्भाचा। मराठवाड्यामध्ये आणि विदर्भामध्ये, त्याचबरोबर दक्षिण महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र सुद्धा उद्याच्या 1 ऑगस्ट पासून उघडीप मिळणार आहे आणि उघडीप मध्ये सुद्धा काही बीड सारख्या ठिकाणी, परभणी सारख्या ठिकाणी, इकडे बुलढाणा जिल्ह्यातल्या काही ठिकाणी मोजक्या ठिकाणी का होईना पाऊस राहणारच आहे। म्हणजे फटकारे म्हणा, फिटकारे म्हणा असे। आणि याच्यामध्ये पश्चिम महाराष्ट्र सुद्धा आहे बरं का। मी थोडंसं अजूनही तुम्हाला सखोल सांगण्याचा प्रयत्न करतो, कारण की हे जे काही वातावरण आहे 1 तारखेला सुद्धा, 2 तारखेला सुद्धा हे खानदेशामध्ये सुद्धा ढगाळ आहे। उघडीप मध्ये सुद्धा काही ठिकाणी थोडीफार फटकारे वगैरे पडतील, सर्व दूर फटकारे नाहीत, एक 10-5 ठिकाणी हे पाऊस पडतील। आणि 3 ऑगस्ट पासून पुन्हा पाऊस ऍक्टिव्ह होतो, तो म्हणजे मराठवाड्यापासून सुरुवात करेल। त्यामध्ये सुद्धा 100% अशी आजच्या आणि उद्यासारखी व्याप्ती नाही। जसं 15 तारखेला झालं होतं का, मग 22-23 ला जोर वाढला, सेम तसं काही मोजके भाग तो गेल। त्यामुळे अनेक लोकांना जवळपास 4-5 ऑगस्ट पर्यंत याच्यातून सुटका होऊन संधी काम करण्याची मिळू शकते। पण जर सुटका झाली तर, कारण की स्थानिक लेवलचा पाऊस आहे आणि जिथं मुद्दाम पडतो तिथे मुद्दाम पडतो, म्हणजे अजून तो जिरवीत असतो, अशा प्रकारचा आहे। आता नांदेडचे मला मेसेज येलेत व्हॉट्सअप ग्रुपवरती, आमच्या हसी मजाक खूप चलते, तो विनोदी स्वभाव आहे आणि मी बोलत पण असतो व्हिडिओच्या माध्यमातून की अशाच प्रकारे तिथे तो पाऊस होऊ शकतो। ज्यांना घेतलं जात नाही आणि ज्यांना सोडत नाही अशा भागांना तो असा स्थानिक वातावरणाचा पाऊस आवर्जून पडतो। त्यामुळे तुम्हाला जशी तयारी करायची तशी करा। सगळ्यात महत्त्वाचे अजून एक सांगतो की बऱ्याच शेतकऱ्यांना माझे अंदाज आवडतात, पण ते लाईकच्या माध्यमातून कळतं की 2000 शेतकऱ्यांना ते आवडतात। तर तुम्हाला माझे अंदाज आवडत असतील तर लाईक करा, कारण की बऱ्याच शेतकऱ्यांपर्यंत ते मेसेज पोहोचतो। आणि पावसाचा जोर बाय चान्स 4 किंवा 5 1-2 दिवस मागे पडतील, याच तारखेपासून पुन्हा वाढणार आहे। जवळपास 6-7 ऑगस्टला भर जास्तही राहू शकते, म्हणजे मुसळधारेचा इशारा सुद्धा ऑगस्ट महिन्याच्या आठवड्यामध्ये पहिल्या दुसऱ्या आठवड्याच्या पहिल्या दिवशी ही वाढणार आहे। मग अनेक भागांना जवळपास 50% 60% भागांना जवळपास उघडीप मिळू शकते, ती म्हणजे हा भाग।
पश्चिम महाराष्ट्रामध्ये 7-8 दिवस उघडीप मिळू शकते, खानदेशमध्येही 5-6 दिवस उघडीप मिळू शकते, मराठवाड्यात विदर्भातही अनेक ठिकाणी 5-6 दिवस उघडीप मिळू शकते. पण ही उघडीप सर्वत्र नाहीये. 1 तारखेला सगळीकडे उघडीप आहे, फवारणी वगैरे करू शकता, बारीक शितोडे काहीतरी पडतील, ढग आहेत, ठीक आहे, निसर्ग शेवटी. पण याच्यामध्ये जी उघडीप आहे ती उघडीप अशी लय क्लिअर नाहीये, ती 3-4 तारखेपासून, ठीक आहे. 3-4 तारखेपासून पुन्हा पाऊस राज्यामध्ये वाढतोय. एकंदरीत पुढच्या 4 ते 10 तारखेच्या आतमध्ये म्हणजे ह्या 6 दिवसामध्ये सुद्धा पुढील आठवड्यामध्ये 4 ऑगस्ट ते 10 ऑगस्ट दरम्यान पुन्हा राज्यामध्ये असा सुद्धा पाऊस पडू शकतो, जो अनेक ठिकाणच्या शेतकऱ्यांच्या विहिरीच्या पाण्यामध्ये आणखीन वाढ करू शकतो. जी सध्या आता थोडी थोडी कमीत कमी विहिरीला पाझर तरी फुटतील अशी वाढ झालेली आहे अनेक भागांमध्ये, सर्वत्र नाही झाली, मलाही मान्य आहे. पण एक विनंती करतो सगळ्यांना की घाबरले जाऊ नका. विहिरीच काय, विहिरी उपसायची पण वेळ येईल असा पाऊस पुढे सुद्धा आहे आणि तो पाऊस यायला आता काहीच कालावधी बाकी आहे. तो आपल्या 1 ऑगस्टच्या म्हणजे उद्याच्या परतीच्या प्रवासाच्या रिपोर्टमध्ये ते सगळे भाग आपण क्लिअर करूयात. आणि एक विनंती अशी आहे की तुम्ही मला जो सपोर्ट देताय त्याबद्दल तर आभारच आहे, पण अजूनही माझा जो काही व्हिडिओ असतो, माझा जो काही लाईव्ह असतो, तो ती जी लिंक तुम्ही शेअर करताय ते आपापल्या शेतकऱ्यांच्या ग्रुपमध्ये शेअर करा. कारण की मी प्रत्येक ग्रुपला रिप्लाय देऊ शकत नाहीये, पण तुम्ही तेवढं सहकार्य करा, त्या ग्रुपमध्ये हा व्हिडिओ पाठवण्याचं काम करत जा, जेणेकरून घाबरलेल्या शेतकऱ्यांना, तुम्हाला तर माहिती आहे आधार कोण देते फक्त महाराष्ट्रामध्ये, त्या शेतकऱ्यांना हा व्हिडिओने अजूनही चांगला राहील. जखमेवरती मीठ चोळण्याचं काम मी अजिबात करत नाहीये. ज्या बाखाडीमध्ये तुम्ही पाहताय सुपर एल-निनो आहे, भयंकर दुष्काळ पडणार आहे, आज तर पाऊस चांगला पडतोय आणि याच पाऊस पडताना पुन्हा चांगले अलर्ट त्यांच्याकडनं येत आहेत. हे काम वातावरण बदलत जरी असलं तिथे न डगमगण्याचं काम आणि तुम्हाला न डगमगू देण्याचं काम हे माझ्या मार्फत वारंवार केलं जाईल. आणि ह्या व्हिडिओच्या शेवटच्या मिनिटामध्ये सांगतोय की राज्यामध्ये उद्यापासून 4 दिवस 3 दिवस, काही गावांना 2 दिवस अशा प्रकारची उघडीप मिळणार आहे. ते आजही संध्याकाळी आपण लाईव्ह मध्ये त्या भागांची नावं घेऊयात. आणि विशेषतः पुन्हा राज्यामध्ये पुढील आठवड्यामध्ये पाऊस आगमन करतोय. तो पाऊस सुद्धा इथून पुढे पावसाची जी सूक्ष्म कणांची जी थेंबांची जाळी होती ती वाढणार आहे. दक्षिण महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र समाधानकारक झाला तितक्या समाधान माना. विहिरीच्या पाण्याचा प्रश्न तुम्ही माझ्यावरती सोडा, तो पाऊस पुढे सुद्धा आहे. पुढचा अध्याय खूप खतरनाक आहे, त्याबद्दलही बोलणार आहोत. आणि कोण कोण आज सकाळपासून मला म्हणते आमची जिल्ली साहेब पाऊस कधी उघडेल, त्यांनी कमेंट करा आणि सगळ्यांनी व्हिडिओ शेअर करा, सहकार्य करा. धन्यवाद. माहिती शेवटपर्यंत पाहणाऱ्या शेतकऱ्यांचे धन्यवाद आणि ही माहिती सर्व शेतकऱ्यांना पाठवण्याचा प्रयत्न करा. जय शिवराय.